नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले बोलूया इन्फ्रास्टॉक NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फ्रास्टॉक इन फोकस आफ्टर रिसिव्हिंग ₹791 कोटी ऑर्डर फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट एजन्सीज. तर मित्रांनो, NCC लिमिटेड या कंपनीला स्टेट गव्हर्नमेंट एजन्सीजकडून 791 म्हणजे जवळपास 800 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज एंटर्स वडोदरा विथ 34 एकड़ रेसिडेन्शियल लँड ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने 34 एकड़ लँड पार्सल ॲक्वायर करून वडोदरा मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी तेथे प्रीमियम प्लॉट रेसिडेन्शियल युनिट्स डेव्हलप करणार आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या बिझनेसवर पडणार आहे. चला आता बोलूया नियोजन केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नियोजन केमिकल्स इनकॉर्पोरेट अ स्टेप डाउन सबसिडरी टू एक्सप्लोर ऑपॉर्च्युनिटी इन द लिथियम आयन बॅटरी मटेरियल्स सेगमेंट. तर मित्रांनो, नियोजन केमिकल्स लिमिटेड या कंपनीने आपली स्टेप डाउन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. कशासाठी? लिथियम आयन बॅटरी मटेरियल्स सेगमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी लिथियम आयन बॅटरी आहे हे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये यूज होते. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी आपला बिझनेस फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये वाढवत आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज कमिशन्स न्यू 1.8 गिगावॅट सोलर मॉड्यूल फॅसिलिटी इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने गुजरातच्या नवसारी डिस्ट्रिक्टच्या चिखली देगममध्ये 1.80 गिगावॅटचा सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली आहे. म्हणजे मित्रांनो, सरळ वारी एनर्जीज लिमिटेड आपला बिझनेस वाढवत आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढली आहे. 2,879 कोटी रुपयांनी 5,143 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीची सेल्स वाढली आहे. 3,189 कोटी रुपयांनी 5,143 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट देखील बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. 534 कोटी रुपयांनी 836 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे. 415 कोटी रुपयांनी 836 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रोथ दाखवत आहे. आणि मित्रांनो, जर आपण JSW एनर्जी या कंपनीचा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल बिझनेसचा परफॉर्मन्स बघितला तर तो जबरदस्तपणे वाढला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 910 कोटी रुपयांनी जवळपास 1,500 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे वाढला आहे. मागल्या क्वार्टरमध्ये होता 850 कोटी रुपये आणि आता जवळपास 1,500 कोटी रुपये. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 4,393 कोटी रुपयांनी 5,042 कोटी रुपये.
आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 5,241 कोटी रुपयांनी 5,041 कोटी रुपये. तसेच मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,101 कोटी रुपयांनी 1,205 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 1,362 कोटी रुपयांनी 1,205 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाली आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला डिक्रीमेंट दिसत आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 35,779 कोटी रुपयांनी 38,605 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 40,920 कोटी रुपयांनी 38,605 कोटी रुपये. तसेच नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. 3760 कोटी रुपयांनी 3792 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 3911 कोटी रुपयांनी 3792 कोटी रुपये. सेम मित्रांनो आयशर मोटर्स लिमिटेडच्या नंबर जसे आले तसेच कंपनीचे नंबर आलेले आहे. सेल्स आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, जसे आयचर मोटर्स लिमिटेडच्या क्वार्टरली नंबरमध्ये झाले आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 36,465 कोटी रुपयांनी 35,842 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे. 37,825 कोटी रुपयांनी 35,842 कोटी रुपये. तसेच मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 10,944 कोटी रुपयांनी 8,734 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 9,593 कोटी रुपयांनी 8,734 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर खाली आलेला आहे. आणि मित्रांनो कोल इंडिया लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026साठी पहिला इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे 5.5 रुपयांचा आणि याला देण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 6 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो अडानी पॉवर क्वार्टर वन रिझल्ट नेट प्रॉफिट डिप्स 16% इयर ऑन इयर बेसिस. बोर्ड अप्रूव्ज स्टॉक स्प्लिट इन 1:5 रेशो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीने आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो अडानी पॉवरचा टोटल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.6%ने खाली येऊन आला आहे 14,109 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 14,956 कोटी रुपये. तसेच मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 15.5%ने खाली येऊन 3,305 कोटी रुपये आला आहे आणि एका वर्षाआधी होता 3,913 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीने स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे 1:5च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो जेव्हा पण या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी कंपनी रेकॉर्ड डेट फिक्स करेल मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.